वर्धा जिल्ह्याच्या वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोड रेती घाटावर अवैध प्रकारची रेती उत्खनन सुरू आहे अशी माहिती मिळताच तहसीलदार सतीश मसाळ यांनी राजस्व सेवेचे पदाधिकारी घेऊन रेती घाटावर छापा मारला असता एक टिप्पर 3 पोकलेन व 6 इंजिन बोट जप्त करण्यात आले। त्याची अंदाजे किंमत 2,64,00,000 रुपये आहे आणि मुद्देमाल जप्त केला। यामध्ये 6 आरोपी सुद्धा पकडण्यात आले व एक आरोपी फरार झालाय। ही कारवाई रात्री 2च्या सुमारास करण्यात आली असून टिप्पर चालक हा अमरावती जिल्ह्याचा मोर्शी तालुक्याचा निंबा या गावाचा असून भीमराज आजने व टिप्पर मालक व पोकलेन मालक हे पुलगाव रहिवासी असून आशिष बाबाराव सावरकर आणि विना नंबरची पोकलेन व चालक मध्य प्रदेशाचा असून लवकेश शिवचरण उईके, दुसरा पोकलेन चालक जुन्नार देव, तिसरा पोकलेन चालक भारतराम राजवंशी राहणार सिकंदरापूर, बोलेरो चालक मंगेश सावरकर राहणार पुलगाव। या कारवाईमध्ये हिंगणघाट मधला पंकज वानखेडे हा जाग्यावरून फरार झालेला। या सर्व कारवाई अंतर्गत वडनेर पोलिसांनी विविध धाऱ्यांअंतर्गत गुन्हा नोंद केलाय। महाराष्ट्र टीव्ही 24 करता संतोष देशमुखची रिपोर्ट, वर्धा।